Today we will discuss the permutation combination of the the number of permutation taken are at a time when the m specific object among n always come together. Among n objects always come together is m factorial to m minus m plus 1 times factorial असं त्याचं उत्तर या ठिकाणी येतं. आता काल आपण एक एक्झाम्पल पाहिलं होतं की 3 ब्रदर्स आणि 5 सिस्टर्स. ओके, तर त्याच्यामध्ये असं सांगितलं गेलं होतं की आपल्याला काय सांगितलं होतं की हे 3 स्पेसिफिक जे ब्रदर्स आहेत पहिल्या एक्झाम्पल मध्ये कम टुगेदर असं सांगितलं होतं, म्हणजे ते एकत्र असेल. आता खरं तर किती लोकांचे आर्ग्युमेंट मला करायचे? 8 लोकांची. किती लोकांची? 8. एक फोटोग्राफ काढायचं असं उदाहरण होतं. किती लोक झाली? 8. करेक्ट. आता याच्यामध्ये सांगितलं काय होतं की 3 ब्रदर्स आणि 5 सिस्टर्स त्याच्यामध्ये आले पाहिजे आणि 3 ब्रदर्स कम टुगेदर एकत्र आले पाहिजे. मग आपण काय केलं? ह्या 3 जे भाऊ होते त्यांना काय केलं? आपण एकच गट असं मानून घेतलं. म्हणजे आता मला किती लोकांचे आर्ग्युमेंट करायचे? बघा, त्याला एक गट मानल्यानंतर काय आलं होतं? 1 2 3 4 5 6. करेक्ट का? म्हणजे त्याला जर मी एक गट मानलं तर मला फक्त किती लोकांचे आर्ग्युमेंट करायचे? 6 लोकांचे आर्ग्युमेंट. मग आता तो कुठं पण असेल 6 लोकांमध्ये, तो इथं असेल कोणत्या पण जागेमध्ये असू शकतो. म्हणजे काय केलं बघा, ह्या पेटीमध्ये आपल्या बारकाईला लक्षात घे, आपल्याला एक स्पेसिफिक मानून घेतलं. त्याचं उत्तर किती आलं? सगळ्या 3 याला एक स्पेसिफिक मानून घेतल्यानंतर आपण काय करतो? n मधून n किती होते आपले? 8 लोक होते. n मधून काय करतो? m वजा करतो. m म्हणजे किती वजा केले आपण? 3. आणि ऍड किती केले? m किती होता आपला? 8. काय गोष्ट लक्षात घ्यायची? m ची किंमत किती? नंबर ऑफ ऑब्जेक्ट डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट किती? 1. त्यापैकी कम टुगेदर वाले किती होते? 3. ते आपल्याला वजा करावं लागेल, त्याच्या बदली एक ऍड करावं लागेल. करेक्ट आहे का? म्हणजे आपण हे काढून घेतलं आणि याच्या ह्या सगळ्यामध्ये काय करा? एक ऍड केला. म्हणजे आपण किती डिस्टिंक्ट किती वेळ चालवलं? 6. इथं पण आपण उत्तर 6 येते का बघ. हा याच्यात ऍड केल्यानंतर झालं 9. 9 मायनस 3 किती झालं? 6. येते का लक्षात? किती उत्तर आलं? 6 फॅक्टर. चौथ्याच आलं. तिथं पण किती उत्तर आलं? 6 फॅक्टर. म्हणजे ह्या फॉर्म्युलानुसार इथं 6 फॅक्टर. आता त्या तिघजण जे भाऊ होते त्यांना आपण एक मांडलं. त्या तिघांमध्ये पण बसण्याचे आर्ग्युमेंट होऊ शकते. ते तिघं पण डावी उजवी, त्यात तुम्ही 3 एक्झाम्पल 3 मुलं पुढे घेतली, जसं त्याच्यात आपण आर्ग्युमेंट केली तसं ह्या तिघांमध्ये पण त्यांच्यात आर्ग्युमेंट होऊ शकते. आणि म्हणून याला किती मल्टिप्लाय करायला लागणार आपल्याला? 3 फॅक्टोरियल. किती मल्टिप्लाय करायला लागणार? 3. म्हणजेच बघा इथे 3 फॅक्टोरियल मल्टिप्लाय केला आपला हे सूत्र आणि हे सूत्र काय होते? मॅच होते. कळतं का? म्हणजे m ची किंमत आपण किती? 3 फॅक्टोरियल उत्तर आलं त्याचं. इथे n ची किंमत होती किती आपल्याला? 8 मायनस 3 प्लस 1 आणि फॅक्टर. म्हणजे उत्तर बरोबर किती आलं? 3 फॅक्टोरियल टू किती आलं? 6 फॅक्टोरियल. अशा पद्धतीने काही स्पेसिफिक जे ऑब्जेक्ट्स आहेत n मधले ते एकत्र घेऊन आपल्याला उत्तर लिहिता येतं. आपण जसं मी काल त्या ठिकाणी लिहिलं होतं, पण ह्या फॉर्म्युला आपण फार वेगळ्यात त्याचं उत्तर लिहू शकतो. इथं काय म्हणायचं आपल्याला बघा, since the specified objects since m specified object of n distinct object are come together आता आपल्या काय झालं? n स्पेसिफिक ऑब्जेक्ट आपण n डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट आर कम टुगेदर. मग काय म्हणतात आपल्याला? हेन्स इथे हेन्स बघा, देयर आर n minus m plus objects of distinct objects are
देयर आर m distinct objects we have म्हणलं तरी चालतं. आता किती ऑब्जेक्ट्स तयार झाले आपल्याला? हेन्स देयर आर n minus 1 m plus 1 distinct objects we have. मग आपल्याकडे एवढे किती असतील? किती ऑब्जेक्ट्स शिल्लक राहिले? जसं मग 6 राहिले होतं तसं इथे किती राहिले? m minus n plus 1 m वजा करायचे तिघ जण आणि एक ऍड करायचा. का तर त्या तिघांना एक गट तयार करायचा म्हणून एक ऍड करायचा. आणि मग we arrange किंवा ऑब्जेक्ट्स आर रिक्वायर्ड म्हणा. इथे देयर आर n plus 1 distinct objects are required and we have to arrange among themselves in how many different. आता ते सगळे वेगवेगळे आहेत त्याचे तिथेच आपल्याला काय करायचे? अरेंज करायचे. मग दिस कॅन बी डन इन कसं करायचं रे? n minus m plus 1 times different ways. एवढं आपलं उत्तर आहे. जसं तिथं 6 फॅक्टोरियल उत्तर आलं तसं इथे किती आलं? n minus m plus 1 एवढं डिस्टिंक्ट उत्तर येऊ शकतं. इथं आपलं म्हणतात डिफरंट. ओके, एवढं आपलं उत्तर आलं. आता आफ्टर दिस काय करावं लागणार आपल्याला? m लोकांमध्ये पण ऑब्जेक्ट अरेंजमेंट करावं लागेल. मी इथं म्हणायचं आफ्टर दिस we arrange the specified m objects among themselves in how many different ways. त्याचं उत्तर जसं मग 3 फॅक्टर आलं तसं किती? 4 लोक एकत्र करा, 5 लोक एकत्र करा. त्यासाठी जनरल केस पाहतोय आपण. मग त्यांचे अरेंजमेंट झाले तर काय होतं? m फॅक्टर उत्तर डिफरंट वेज असं आपण लिहू शकतो. मग आपल्या इथं म्हणतात हेन्स दी टोटल नंबर ऑफ distinct permutation distinct arrangement म्हणलं तरी चालेल. टोटल नंबर ऑफ distinct arrangement to m specified objects are come together. m specified objects are come together out of your distinct objects. This can be done in how many different ways? m factorial into n minus m plus 1 different ways. असं आपलं उत्तर लिहिता येऊ शकतं. कळलं साहेब? दोघांचा काय म्हणायचं? गुणाकार बाय युजिंग मल्टिप्लिकेशन प्रिन्सिपल नुसार आपल्याला दोघांचा गुणाकार करणं गरजेचं आहे. हे पण गणणं गरजेचं आहे आणि हे पण गणणं गरजेचं आहे. ओके, ठीक आहे. ओके, नोट पाहायचं आपल्याला. नोट नंबर 1, द नंबर ऑफ परम्युटेशन्स ऑफ n distinct objects taken or at a time. n distinct object taken or at a time म्हणजे सगळे जे कसं आपल्याला घ्यायचं. Fit to specified objects are always together. जसं मग असे m स्पेसिफाईड होते, आता इथे किती केले? 2 स्पेसिफाईड केले. मग त्याचं उत्तर मग असे आपण पाहिलं तर मग उत्तर काय होतं? m फॅक्टोरियल इनटू n मायनस m प्लस 1 लास्ट मग असं उत्तर आपण पाहिलं होतं. खरं मात्रच आपण पाहिलं. त्याच्यामध्ये फक्त m ची किंमत किती ठेवायची आपल्याला? 2. म्हणजे तिथे m फॅक्टोरियल होते, m डिफरंट कम टुगेदर होते. तो स्पेसिफाईड ऑब्जेक्ट कम टुगेदर. ज्या ठिकाणी m तिथे काय ठेवा? 2 ठेवा. आपलं उत्तर तयार होतं. आणि उत्तराला 2 फॅक्टोरियल इनटू n मायनस किती आलं? 1. अशा पद्धतीने याचं उत्तर आपल्या लक्षात आलेलं आहे. काहीच अडचण नसावी. म्हणजे थेरम सारखं ते त्याच्यामुळे ते पण थोडंसं आपण कलरली म्हणलं तरी चालू शकतो. आता दुसरा आपल्याला पाहिजे द नंबर ऑफ परम्युटेशन्स ऑफ n डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट्स टेकन आर एट अ टाइम. आता मात्र सगळे नाही घ्यायचे. ते काय म्हणतो?
ऑल ॲट अ टाइम, म्हणजे सगळे सगळे वापरतो. त्यातले 2 स्पेसिफिक आपण वापरू शकतो. पण इथं तसं नाही म्हणलं, इथं आर म्हणलं काहीच वापरा. म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, आता एन मधून काहीच सिलेक्ट करावं लागतं. मग आर ॲट अ टाइम फेन द स्पेसिफाईड ऑब्जेक्ट, अस्पेसिफाईड म्हणले म्हणजे एक स्पेसिफाईड ऑब्जेक्ट ऑलवेज इन्क्लुडेड इट. एक त्याच्यातला घटक काय असला पाहिजे हे लक्षात घ्यायचं. आता आपलं कसं समजा फॉर एक्झाम्पल 14 क्रिकेटचे प्लेयर असतात माहिती सगळ्यांना, अरे असतात का नाही. मग आपण काय करतो 14 प्लेयर मध्ये आपले किती क्रिकेट निवडावं लागतात, 11. किती निवडावं लागतात, 11. आता 11 मध्ये आपला कॅप्टन मारताना फिक्स असतो. किती राहिले शिल्लक, 10. किती राहिले, मग आता 14 राहिले का रे, मग किती राहिले, एकाला फिक्स करावं लागेल कॅप्टनला. ओके, कॅप्टन फिक्स आहे. मग कॅप्टन फिक्स म्हणून नंतर 14 मधला आपलं किती निवड लागतील, आता 14 नाही घ्यायचेच नाही. कॅप्टन फिक्स झाला म्हणजे किती राहिले तर 13 लवकर राहिले. करेक्ट. आता त्याच्यातले आपल्या किती घ्यायचे, 11 घ्यायचे, 10 घ्यायचे, 10 बरोबर आहे ना, 10 घ्यायचे. मग आता ते काय करायचं आपल्याला घ्यावं लागतं. मग त्याच्यात आपला विचार करावा लागतो. आता इथं सिलेक्शन येतं, पण आपण 14 मध्येच काय करायचं, आपलं एक फिक्स ठेवायचा आणि बाकी 13 जणांचा फोटो करायचे किंवा अरेंजमेंट करायचे. आपल्याला असं लक्षात घ्यायचं सिलेक्शन नंतर अरेंजमेंट करायचे. ओके, पण कळायचं म्हणजे काय केलं नाही त्यांनी, बघा काय केलं की इथं काय केलं, 14 मधून 1 वजा केलं. करेक्ट आहे का. ओके, का तो स्पेसिफाईड होता, त्याला घ्यायचंच आहे आपल्याला, त्याला सोडून चालणार नाही. पी इथं काय केलं, 11 घ्यायचे होते, त्याच्यातून काय केलं, 1 वजा केलं. करेक्ट लिहिले का बघा. अरे करेक्ट आहे का, उत्तर किती आलं, 13. पी हे दोन्ही सारखंच आहे, उत्तरात बदल नाही जायला, फक्त अरेंजमेंट केली. कळलंच नाही. आता मला सांगा आपल्याला किती लोकांचा फोटो काढायचा, 11 लोकांचा. किती काढायचा, 11. ठीक आहे. आता जो आपल्याला सिलेक्ट केलाय त्याच्यासाठी किती जागा दिसेल, तो कुठं बसू शकतो ना, त्याला कुठं बसायचं फोटोग्राफर, कॅप्टन येतो, इथं राहील, इथं राहील, इथं राहील, इथं राहील. किती लोक आहेत रे, 11. किती लोक आहेत, मग त्याला किती जागा असेल त्याला बसण्यासाठी किंवा उभं राहण्यासाठी फोटोग्राफरसाठी, 11. म्हणून याला किती म्हणावं लागणार, 11. का, हे 11 कोणासाठी आलं, अरे 11 कोणासाठी आलं, त्याच्यासाठी 11 साठी 11 एक घ्यायचंय आपल्याला. कोणती एक जागा निवडू शकतो, म्हणून त्याचं उत्तर किती आलं, 11 आलं. किती आलं, 11. कळतंय सांगितलं 11 का आलं, कळालं का. म्हणजे काल जसं आपण प्लेसेस पास होतो बघा, मग त्या प्लेसेस मध्ये त्याला बसवायचे, मग त्यासाठी किती जागा शिल्लक आहेत, अशी किती जागा आहेत. प्रत्येक ठिकाणचा जर विचार केला तर त्याला किती जागा उपलब्ध राहणार आहेत, एकाला स्पेसिफाईड, जो स्पेसिफाईड आहे त्याला बसायला किती जागा शिल्लक राहिल्या, 11. किती जागा, म्हणून त्याला किती गुण लागला तुम्हाला, 11. याला पण किती गुण लागला तुम्हाला, 11. आता 11 म्हणजेच काय, 11 कोणाची किंमत, आरची किंमत, 11 कोणाची किंमत आहे, इथे लक्षात. आता हाच फॉर्म्युला मी प्रॉब्लेमच्या माध्यमातून तुम्हाला सिद्ध करून दाखवतो. मग आता बघा मी थोडस आता प्लेयर बाजूला ठेवतो. मी 14 ला काय करणार आहे, एन म्हणणार आहे, 11 ला काय करणार आहे, आर म्हणणार आहे, बरोबर का. मला किती लोक घ्यायची, 11. त्यातलं एक काय होता, स्पेसिफाईड होता. म्हणजे जिथं तुम्हाला 11 दिसतोय तिथं काय लिहावं लागतं तुम्हाला, इकडं आता इकडे आहे, तिथं 14 दिसतोय तिथं काय लिहायचं, एन मायनस किती आलं, 1. पी इथं आर ला काय 11 ला काय लिहायचं, आर मायनस किती आलं, 1 इंटू कितीने म्हणायचं, आर नाही. माझ्या रीतीने हा फॉर्म्युला काय होतो, सॉरी खालचा हा फॉर्म्युला कळालं सगळ्यांना. ओके, आता बघा फर्स्ट कीप द स्पेसिफिक ऑब्जेक्ट असाइड. जसं आपण कॅप्टन बाजूला ठेवला होता तसं तिथं काय ठेवलं, बाजूला ठेवलं. कळलं सगळ्यांना पर्यंत, ओके, काय शंका नाही. मग राहिले किती रे आम्हाला, सिलेक्शन किती लोकांचं करायचं, जसं 10 लोकांचं गेलं तसं इथे किती लोकांचं करायचं, आर मायनस 1. 10 म्हणजे काय, व्हॉट इज स्टेप, तिथं आपला आर मायनस 1 घ्यावं लागेल. आरची किंमत किती, 11 आहे ना, 11 वजा 1 10 म्हणजे आर मायनस 1. करेक्ट लिहिलंय का बघा. फ्रॉम द रिमेनिंग एन मायनस 1 ऑब्जेक्ट. आता तो स्पेसिफाईड राहिल्यामुळे टोटल ऑब्जेक्ट किती होते आपल्याला, टोटल ऑब्जेक्ट किती, एन होते. एन मधून काय केलं आपलं वजा, म्हणून हे 13 हे जे उत्तर आहे हे पुन्हा आलं, 13 उत्तर पुन्हा आलं. 14 मधून काय केलं आम्ही, वजा केला. म्हणजे टोटल 14 होते, पण एक स्पेसिफाईड घ्यायचाच आहे. म्हणजे टोटल ऑब्जेक्ट्स पण किती राहिले शिल्लक, एन मायनस 1 ऑब्जेक्ट शिल्लक राहिले. मग आता काय म्हणणार, फ्रॉम द रिमेनिंग एन मायनस 1 ऑब्जेक्ट इन एन पी आर. जसं आपण इथं काय लिहिलं 14 मायनस 1 11 मायनस 1 असे या ठिकाणी लिहून टाकलं, एन मायनस 1 पी आर मायनस 1 डिस्टिंक्ट.
ते झाल्यानंतर ते प्लेस ऑफ द स्पेसिफिक ऑब्जेक्ट इन आर पॉसिबल डिफरंट. आता प्लेस हा जो आर होता स्पेसिफिक ऑब्जेक्ट होता त्याला किती प्लेसेस उपलब्ध आहे बसण्यासाठी किंवा उभं राहण्यासाठी? आर प्लेसेस. कारण की आपण आर लोकांचं सिलेक्शन केलेले आर प्लेसेस मध्ये तर कुठे पण बसू शकतो. मग ते काय आर शिल्लक आहे म्हणून डिफरंट वे. हे द टोटल नंबर ऑफ अरेंजमेंट दिस कॅन बी डन इन आर इंटू किती NP n-1p r-1. कळलं साहेबला? म्हणजे हे जर इलेव्हनचं उदाहरण तुमच्या डोक्यात आलं की हे उदाहरण काय अडचण होणार नाही. कळलं? ठीक आहे. आता ते संपलं. आता पुढचे तिसरे नोट आहे. द नंबर ऑफ परम्युटेशन ऑफ n डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट टेकन आर एट अ टाइम फेर द स्पेसिफाइड ऑब्जेक्ट इज नॉट बी इन्क्लुडेड. मग अशी काय करतात त्याला इन्क्लूड करता. आता काय करायचं? नॉट इन्क्लुडेड म्हणले तू नकोच. 14 मध्ये एक पंक्चर झालाय. आपण क्रिकेट खेळायला जातो कधी कधी आणि आपण 10-12 जण एक्स्ट्रा जातो घेऊन. एखादं चुकून लागलं तर काय होतं बाजूला बसतो त्या जागी दुसरा प्लेअर उभा करायला लागतो. बरोबर. मग आता 14 मधला काय करायचं होता? एक वादाच करून टाकायचा. त्याला काय घ्यायचा नाही. तो काय नंतर 12 झाला तो झाला असा हिशोब करून त्याला घ्यायचा. मग 14 मधून एक वाद आहे का? मग राहिला किती रे? 11 मधून पण काय करायचं? 11 मधून वाद नाही करताना 11च घ्यावा लागतं. आपल्या टीम साठी किती लागतात? 11 पब्लिक लागतात. तो 14 वळून टाकायचा. ते शिकाय घेणार नाही. तो आपला घ्यायचा नाही. मग अशी इन्क्लुडेड होता. आता त्याला इन्क्लूड करायचा नाही. तो समजा आज सी के मग आपल्याला राहिले किती लोक? 13p. म्हणजे आपलं सिलेक्शन किती लोकांचं करायला लागेल? 13 मधूनच 11 लोकांचं करायला. कारण एक घ्यायचाच नाही. त्याची अरेंजमेंट करण्याची गरज नाही. मग दिस कॅल्क्युलेटर किती सांगितलं? n-1p. कळलं सांगितलं? ओके का? म्हणजे टोटल किती ऑब्जेक्ट्स होते आपले? n होते. यांची किंमत इथं आपण 14 घेऊ. पण आपल्याला काय करायचं होता? एक घ्यायचंच नाही. म्हणजे जसं इकडं वजा एक केलं तसं इकडं पण आपलं काय करायचं? वजा एक करायला लागलं. वजा केला आपलं तर किती आलं? 13. आपल्या लोक किती घ्यायचे? 11. कळतंय जायला. मग आपण 13 मध्ये निवडू का 11 14 मधून निवडू? एकाला घ्यायचं नाही म्हणलं 13 मधून द्यावं लागेल. आणि मग 13 मधून घ्यायचं म्हटलं नंतर आपलं लक्षात आलं 13 मधून किती लोक घ्यायचं आपलं? 11 लोकांचा फोटो काढायचा. एकाला घ्यायचं नाही. लक्षात येतं सगळ्यांच्या? ओके. दिस कॅल्क्युलेटर n-p r फॅक्टोरियल r एवढ्या डिफरंट वेजने त्याचा विचार आपल्याला करावा लागेल. कळलं सगळ्यांना? आता एक्सरसाइज आपल्याला 3.3 पाहिजे. त्यातलं पहिलं एक्झाम्पल पाहिजे की दिलं np6 is to np किती 3 is equal to 120:1. म्हणजे इथे रेशो दिला आणि दोन रेशो कसे सारखे असं त्यांनी सांगितलं. रेशो मध्ये दिले कसं बघा. सोल्युशन given that np6 is to np3 is equal to 120:1. This can be written as np6 divided by np3 is equal to 120 divided by दिण्याची पद्धत कळली. आता काय करायचं? फक्त आपल्याला फॉर्म्युले मांडायचे आहे. काय रे फॉर्म्युला np6 चा? कोण सांगू शकतो मला np6 चा फॉर्म्युला? मला सांग npr चा फॉर्म्युला काय? तर आपला फॉर्म्युला n फॅक्टर डिवाइड बाय n मायनस r फॅक्टर. करेक्ट लिहिलंय का? हा फॉर्म्युला आहे परम्युटेशनचा. करेक्ट आहे ना? काय शंका नाही. मग आता एकदा शंका नसतं तर बघा मग प्रत्येकाचं उत्तर सांगा. काय आहे ना उत्तर? वरती n फॅक्टर आणि खाली काय आहे? n मायनस 6 फॅक्टर. छेदामध्ये n फॅक्टोरियल डिवाइड बाय किती? n मायनस 3 फॅक्टर. करेक्ट लिहिलंय का? ओके. काय किती झालं? 1. इथपर्यंत कोणाला काय शंका नसेल. मला सांगा आता छेदातला अंश आहे. अंशातला अंश काय झाला? गेट कॅन्सल. हा जो छेदाचा छेद आहे तो कुठे जातो? अंशात जातो. कुठे जातो? अंशात. म्हणजे उत्तर काय दिलं पाहिजे? n मायनस किती आलं पाहिजे? 3. कुठला हा छेदाचा छेद म्हणून तो कुठे जातो? असं मी गुणाकार केल्यानंतर तिरकस गुणाकार करतो ना आपण. तो माहिती तिरकस गुणाकार करतो. हा जो भागाकार आहे आपण तिरकस गुणाकार करतो. कसं करतो माहिती का? छेदाचा अंशस्थान देतो. माहिती ना? n मायनस 3 फॅक्टर डिवाइड बाय n फॅक्टर. हा n फॅक्टर असं गेट कॅन्सल होतो. तेच राहायचं. मी जे लिहितोय तेच राहतं. डिवाइड बाय किती आलं? n मायनस 6 फॅक्टर इज इक्वल टू 120. परत काय शंका नसावी. करेक्ट आहे का? आता याच्यातलं मोठं कोण आहे लहान कोण सांगा मला? कोण लहान आहे? n मायनस 3 फॅक्टर लहान का n मायनस 6 फॅक्टर लहान? n मायनस 6 फॅक्टर लहान.
जास्त वजा केला. मग जो मोठा आहे त्याला लहान करा. कसं लहान करतो ना मी इथे लिहितो n मायनस 3 इंटू n मायनस किती एक नि वजा करत राहायचं 4 इंटू n मायनस 5 इंटू n मायनस 6 जिथपर्यंत आपलं छेद आटपता येईल तिथपर्यंत आपल्याला त्याला न्यायचंय. इकडे उत्तर मग मला सांगा इकडनं काय घे कॅन्सल इथपर्यंत काय गमत सांगा. ओके का ठीक आहे कळलं सगळ्यांना. मग आता सगळ्यात मोठं कोण आहे n मायनस 3 त्याच्यानंतर कोण आहे n मायनस 4 त्याच्यानंतर n मायनस 5. आपण 120 चं रूपांतर पण तसंच करू 6 इंटू 5 इंटू 4 बघा चेक करून आहे 120 आहे का 5 20 20 120 करेक्ट लिहिलंय का. म्हणजे जसं तुम्ही इथं पाहिलं एक एक ने उतरता क्रम आहे तसं इथे एक एक ने उतरता क्रम आहे. करेक्ट आहे का. मग जर कम्पेअर केलं बाय कम्पेअरिंग काय म्हणणे मला तर कोणते विचार घ्या n मायनस 3 इक्वल आपण 6 घेतलं तरी चालेल. n मायनस 4 इक्वल टू 5 घेतलं तरी चालेल किंवा n मायनस 5 इक्वल टू 4 घेतलं तरी चालेल. सगळ्याचं उत्तर काय ना सेम असणार आहे. काय उत्तर आहे हा 3 इकडे पाठवा इकडे मायनस इकडे काय झालं प्लस झालं म्हणजे 6 प्लस किती आलं 3 म्हणजे उत्तर किती आलं नाही. n ची किंमत 100% किती आली मग करेक्ट आहे कसं कळलंय का. ओके का काही शंका आहे का. कोणता घ्या हा घ्यायचा तरी नाही हा घ्यायचा तरी ओके चाल बघा काय एक्झाम्पल आहे आपलं m फाइंड m and n m plus n p2 is equal to 56 m minus n p2 is equal to किती 12. आता हे उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे डेफिनेशन वापरायची परम्युटेशन. मग आता काय गिवन दिले मला गिवन that m plus n p2 is equal to 56 and m minus n p2 is equal to 12. बरोबर का. आणि विचारलंय काय फाइंड द व्हॅल्यू ऑफ m and n. आता फॉर्म्युलानुसार आपल्याला हे लिहायचं काय फॉर्म्युला m plus n फॅक्टोरियल जे काय असेल अंशामध्ये येतं त्याचा फॅक्टोरियल डिवाइड बाय त्याच्यातून हा वजा करायचा आहे m plus n minus 2 फॅक्टोरियल करेक्ट लिहिलं का फॉर्म्युला. जे काय वरती आहे ते आपण काय करतो त्याच्यातून वजा करतो वरचा तो जे आहे त्याचा फॅक्टोरियल आणि छेदातले तो त्याच्यातून काय करायचा हा जो p तो काय करतो वजा करतो. बरोबर लिहिलं आहे करेक्ट. याचं उत्तर ते सांगा आपण 56. आता काय करा याला थोडंसं याच्या दोघांमध्ये मोठा कोण आहे वरचा खालचा m plus 1 m plus n मोठा आहे का m plus n minus 2 मोठा आहे m मोठा आहे. मग याला लहान करायचं m plus n एक ने वजा करू आधी याला असंच ठेवा त्याच्यानंतर m plus n minus किती 1 त्याच्यानंतर काय होतं m plus n minus 2 आणि फॅक्टोरियल याच्या खाली. मग हे असं कमी करण्याचं कारण काय की जेणेकरून जो मोठा त्याला कमी करायचं कारण काय छेद त्याच्यातून काय होतो डायरेक्ट कॅन्सल होतो बाकीच्या कुठे हात शिल्लक राहत नाही आणि मग आपण काय करू डायरेक्ट कॅन्सल करतो. आता काय झालं m plus n minus 1 मला वाटतं 56 हा तसं इथे एक ने याच्यामध्ये अंतर आहे तसं याचा पण एक ने अंतर आहे काय 56 मला वाटतं 8 साठी 56 बरोबर आहे का. मग आता मोठं कोण आहे 8 इंटू 7 आणि जर कम्पेअर केलं तर आपलं उत्तर सेमच होतं. मग मी बाय कम्पेअरिंग काय म्हणतात मग m plus n is equal to किती म्हणतो डायरेक्ट हे जरी तुम्ही तुलना केली तरी उत्तर किती मिळणार आहे 8 च मिळणार आहे. याला आपण सेमी नंबर 1 म्हणतो. आता दुसरा भाग सोडू ज्याचा फॉर्म्युला याचा m minus n p2 is equal to 12. याचा फॉर्म्युला काय m minus n factorial divided by m minus n minus 2 factorial is equal to 12. आता परत याचा मोठा कोण आहे छोटा कोण तर परत वरचा अंश मोठा आहे छेद छोटा आहे कारण इथं वजा 2 केले मग त्याला कमी करा m minus n minus 1 आणि m minus n minus किती 2 इथे लिहायचं फॅक्टोरियल m minus n minus 2 फॅक्टोरियल कॅन्सल किती कोणतं हे जाईल काय कोणाला गेलं का. मग हा उतरत्या क्रमाने आपण लिहितो तो कसं जाणार लगतच्या दोन अंकाचा गुणाकार आहे जसं 56 लगतच्या दोन अंकाचा गुणाकार आहे तसा हा पण आहे. मग काय m minus n minus 1 उत्तर किती आलं 4 into 3 मोठा अगोदर छोटा नंतर. मग बाय कम्पेअरिंग
वी गेट. आणि मग काय म्हणणार m मायनस n इज इक्वल टू किती म्हणाला 4 सगळी नंबर 2. ह्या दोन्ही इक्वेशन तुम्ही जर पाहिलं की तुम्हाला इयत्ता 10 ची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. हे सोडवलेलं आपण काय करायचं मी दोघांची बेरीज ऍडिंग. इथं म्हणा म्हटलं असतं ऍडिंग इक्वेशन 1 and 2 वी गेट काय बनणार मग m प्लस n इज इक्वल टू 8 m मायनस n इज इक्वल टू 4. यांच्यामध्ये सांगितली बेरीज करायला सेम सेम जाणार आहे. ICM इज इक्वल टू 12 then m इज इक्वल टू 56. आता ही किंमत कोणत्याही एका समीकरणात ठेवा. 1 ठेवा 2 ठेवा सबस्टिट्यूट पुढे ठेवा. सबस्टिट्यूटिंग इक्वेशन पुढे दे 1 मध्ये ठेवा वी गेट. मग आता बघा 6 प्लस n इज इक्वल टू 8 then m इज इक्वल टू किती आलं 8 मायनस 6 मध्ये n ची किंमत 100% किती आहे. इथपासून पुढे आपल्याला जरा परिचयाचं वाटतं सोपं वाटतं म्हणजे असं कधीतरी छोटासा पार्ट येतो आपल्याला जे माहिती आहे त्याचा. ठीक आहे. तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये जायचं आपल्याला आर इफ आर पी आर मायनस 1 इज टू आर पी आर मायनस 2 आर मायनस 1 3 इज टू किती विचारलं आपल्याला 40. आता याचं मिनिंग सोल्युशन 12p r minus 2 is to 11p r minus 1 is equal to 3 is to 40. म्हणजे आता 12p r minus 2 divided by 12p r minus 1 sorry 11p is equal to 3 आपण किती आलं याचं मिनिंग लिहिलं बघा काल पाहिलं. मग आता फॉर्म्युला याचा 12 फॅक्टोरियल करेक्ट लिहिले का इथं आलं 12 मायनस r मायनस 2 फॅक्टोरियल असा आपला वर्षाचा फॉर्म्युला झाला. छेदामध्ये 11 फॅक्टोरियल डिवाइड बाय 11 मायनस r मायनस 1 फॅक्टोरियल इज इक्वल टू 3 आता हा छेदांतावरती अंशात घ्या 12 फॅक्टोरियल डिवाइड बाय 12 मायनस r प्लस 2 म्हणजे किती झाले बघा फॅक्टोरियल इनटू 11 मायनस r प्लस 1 फॅक्टोरियल डिवाइड बाय 11 फॅक्टोरियल. आपण तिरकस गुणाकार करू त्याचं उत्तर आपण करेक्ट लिहिले बघा. आता जे जे मोठे आहे कंपेअर करते ह्या दोघांमध्ये कोण मोठं आहे 12 मोठा त्याला लहान करायचं. ह्या दोघांमध्ये कोण मोठं आहे हा मोठा याला लहान करायचं. आता हे अजून लिहायचं राहिलं मग उत्तर काय 12 फॅक्टोरियल डिवाइड बाय इथं आलं 40 मायनस r फॅक्टोरियल करेक्ट आहे का इनटू 12 मायनस r फॅक्टोरियल डिवाइड बाय 11 म्हणजे रटलेले. आता 11 ला कमी करा 11 ला कसं कमी करणार 12 into 11 फॅक्टोरियल. आता या दोघांमध्ये याला कमी करायचं आपण हा 40 ने हा मोठा आहे याला कमी करा 40 मायनस r 13 मायनस r एक ने कमी करतोय आणि 12 मायनस r रटलेले का फॅक्टोरियल. जेणेकरून आपलं कॅन्सल करता येईल. हा लहान याला काही कमी करण्याची गरज नाही. त्यामध्ये इथं हा लहान याला काही कमी करण्याची गरज नाही. ओके ते आपण जे कॅन्सल होणार भाग आहे तो करून टाक राहिलं काय शिल्लक बघा वरती 12 त्यामध्ये करायला 14 मायनस 7 13 मायनस 7 इज इक्वल टू 3 आपण. मग आता काय करा याला गुणा 3 चौक किती आलं 12 हा 14 इकडे आणा आणि याला तिकडे पाठवा तर गुणाकार करतो तुम्हाला कळायला. मी डायरेक्ट याला भागू शकतो आपण वरचा अंशावून भागू शकतो छेद भागू शकतो डायरेक्ट भागा करता येईल. याला इकडे आणा किती किती आलं 14 into किती 4 आणि याला ह्या उजव्या बाजूला घ्या याला इकडे आणला याला इकडे गेला म्हणजे झालं 14 मायनस 7 आणि हे झालं 13 मायनस 7. मग आता हे किती झालं 14 चौक परत किती आलं 56 14 मायनस 7 आणि 13 मायनस 7. आता ह्या दोघांपैकी मोठं कोण आहे 14 मोठा आहे का 14. मग आता हे जसं आपल्याला 8 into किती आलं 56 इथं 14 मायनस 7 13 मायनस 7. आता आपल्याला तुलना करायची बरोबर उत्तर आलं पाहिजे ना आपलं. हा जर तुलना केलं तर किती उत्तर येतं बघा. आज जागा इंटरचेंज केलं तर त्याच्यातून हवा जाऊन म्हणजे किती 8 12 14 8 वजा केलं 6 याच्यातून हवाला गेल्यानंतर ते काय पाहिजे 7 राहिलं पाहिजे. पण तुलना करा बाय
comparing we get काय म्हणते 14 minus r is equal to 8 किंवा 13 minus r is equal to किती 7 जागा इंटरचेंज करा r इकडे इकडे आला परत इकडे आला म्हणजे 14 minus 8 is equal to r किंवा 13 minus 7 is equal to r म्हणजे r ची किंमत किती झाली 6 इथे 6 येणार आहे इथं दोघांमध्ये वजा केले तर याचं उत्तर किती येणार आहे 6 च येणार ओके कळलं का तुम्ही हे जरी कंपेअर केलं तरी 6 हे जरी कंपेअर केलं तरी 6 ओके